पीडब्ल्यूडी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांसह 5 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। सांताक्रूजमधली जमीन अवैधरित्या दिल्याचा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना फटका। अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेल्या अशोभा वादळाचं यंदाच्या पावसाळ्यावर सावट। 70 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगानं सरकणारं वादळ 36 तासांमध्ये महाराष्ट्रासह 3 राज्यात धडकण्याची चिन्ह। मुंबईतल्या कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी। 15 ऑगस्टला राज्य सरकार जारी करणार अधिसूचना। 8,500 कोटींच्या रस्त्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेचा निधी। 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। यंदाही मुलींचीच बाजी। कोकणचा निकाल सर्वाधिक तर लातूरचा निकाल सगळ्यात कमी। तर नापास विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑक्टोबरऐवजी जूनमध्येच परीक्षा घेण्याचा प्रस्ताव। बिहारमध्ये भाजपला रोखण्यासाठी लालू प्रसाद यादव नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार। भाजप विरोधात सगळे एकत्र आल्यास निवडणुकीचं वेगळं चित्र। जळगाव महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे तत्कालीन चेअरमन आणि माजी आमदार मनीष जैन यांना 1 वर्षाचा कारावास तर महिनाभरात 11 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश। आणि मुंबई अहमदाबाद हायवेवर रेतीचा ट्रक आणि टाटा मॅजिकमध्ये भीषण अपघात। 4 जण जागीच ठार तर 5 जण जखमी। रेतीच्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल।